चार्ली उठा आता, उठा, सकाळ झाली. चार्ली उठ. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाओ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आज निवांत आहे, म्हणजे आज रविवार आहे, त्यामुळे कसं नीलला पण सुट्टी आहे, डबा वगैरे ती करायची घाई नाही आहे, त्यामुळे सगळेजणच आम्ही वेळानं उठलो. आणि पोरं म्हणजे मी अगोदर उठले होते, थोडंसं झाडं वगैरे माझं झालेलं आहे, आमचा चहा झालेला आहे. त्यांचे बाबा बाहेर कामावर गेलेले आणि आता म्हणतात 10 वाजले होते, 9:30 काय 10 वाजलेले. म्हणून म्हटलं नीलला उठवावं, कारण ह्याला झोपवलं ना की मग 11 वाजेपर्यंत झोपतो. कारण कसं रोजचं काय त्याला झोपायला शाळेच्या वेळी मिळत नाही, 8:45ला तर जायला लागते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मी लवकर उठवत नाही, थोडा वेळ जास्तीचा वेळ देते झोपायला. तर ते उठल्यानंतर इथं मी बघा जे बेडचा खालचा जे कप्पा असतो की नाही, ट्रे असतो, तर त्याला मी प्लॅस्टिकचा मोठासा कागद होता, तो खाली असा घडी मारून त्याची प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगसारखं केलेलं आहे. म्हणजे एक बाजू खाली अंतरलेली, त्यावेळी त्यावर कणी ते हांतरून धुवून वगैरे छोट्या घडे करून ठेवलेले आणि दुसरी बाजू पलटी मारलेले, म्हणजे आपली कॅरीबॅगसारखं तयार झालं. तर इथं मी एक धोपटं म्हणजे ते आतलं बाहेर काढलं, साडीपासून शिवलं होतं की नाही, ते मला वापरायचं होतं. आणि हे जे आता ठेवते की नाही, हे माझं जुनं ब्लँकेट होतं, चार्लीनं असं मध्ये होलं पाडलेली, त्यामुळे ते शिवून मी त्याच्यावर कणी दुसऱ्या चांगल्या साड्या दोन्ही बाजूला लावून घेतल्या होत्या. तर त्या मी परत कणी ह्या कप्प्यात ठेवलेले आहे, म्हणजे ते कसं आपण अंगावर ब्लँकेट म्हणून पण वापरू शकतो. आणि अशा पद्धतीनं अंथरुणं का ठेवायची, म्हणजे उन्हाळ्यात पण धूळ बसत नाही आणि पावसाळ्यात पण कसं ते बुरशी येते की नाही, पांढरे पावडर अशी अंथरुणावर होते. थोडंसं असं किती जरी पाऊस वगैरे घरात जरी येत नसला ना, तर असं गारवा असतो आणि त्या गारव्यानं पण ते पांढरं पावडरीसारखं येतं, धरतंच त्या अंथरुणावर. मग मी ती बेडच्या खालचा कप्पा स्वच्छ करून त्यावर ते कॅरीबॅगसारखं कागद प्लॅस्टिकचा हांतरून त्यावर ते हांतरून छोट्या छोट्या अशा घड्या करून लावून घेतलेलं आहे सगळं. आणि त्यात डांबर गोळ्या घातलेल्या आहेत, म्हणजे डांबर गोळ्यांना आपल्याला ते बुरशी वगैरे काय असं येत नाही. आणि बेडला पण आतल्या बाजूनं ते असं वाळवी धरल्यासारखं होतं ना, तर तसं पण ती पावडर वगैरे काय पडत नाही. तर ते सगळं ठेवलं हांतरून. किती दिवस ठेवायचे म्हटलेलं, तसंच राहून जातं, नंतर करायचं म्हणायला होतं आणि राहून जातं. तर म्हटलं आज वेळ आहे निवांत, तर ते पण काम करून घ्यावं. तोपर्यंत नील उठला होता म्हणून त्याला चहा ठेवला. आणि इथं मी जेवणाला घातलेलं आहे, आज रविवार असल्यामुळे आज मी चिकन आणलेलं आहे. तर चिकन एका बाजूला शिजायला ठेवलेलं आहे, पण माझं तेल संपलेलं आहे. आणि डबा मी हा आणला होता का नाही, तो खोलला नव्हता, जुनं तेल थोडंसं शिल्लक होतं म्हणून हा तसाच ठेवला होता. तर त्याच्यातलं का नाही आता तेल काढून घेऊया. आपण खाल्लं हळूच वर होतं वाकून निघत, तर मग तुटून निघलं तर ते निघत नाही. हां असं जाऊन हां ठेवलं हां वाचलं असं करून करायचं पातेला ते काढायचं नाही, ते काढायला पाहिजे. धरा लागतं तर एवढं तू मूठ कशाला आमचं खातात बाजूला, ह्या बाजूला हे करायचं, धरायचं ह्या बाजूला. मी हवा घेऊन हे त्यांना धरी
असं ह्या बाजूनं कधी काढायचं नाही, नाही तर मग ते हवा अशी असं काय म्हणायचं त्याला आपण पुटपुट न असं बुडबुडं येतात आणि मग ते सगळं खाली सांडतंय. त्यामुळे ह्या बाजूनं कधी पण काढायचं. अजिबात चांगला भरलेला डबा असेल. ते चिकन मिठातले शिजत तोपर्यंत धने जिऱ्याची पावडर करून ठेवायची आम्हाला. तर मी घरच्या घरीच थोडंच करायचं, म्हणजे 15 दिवस पुरेल कणी अशीच पावडर करून ठेवायची. कारण काय माहिती आहे काम करत ठेवते, नाही तर मग ते जास्त दिवसाची अशी पावडर वगैरे करून ठेवली कणी गरम मसाल्याची वगैरे तर त्याचा सुगंध निघून जातो. नंतर मग ते घालून पण त्यांनी जेवणात वापरून पण त्याचे चव उतरत नाही. म्हणजे जे काय तुम्ही धण्याची पावडर म्हणा, जिऱ्याची म्हणा, गरम मसाला म्हणा, त्याची चव उतरत नाही. त्यामुळे शक्यतो थोडीच करून ठेवायची. तर इथे पहिल्यांदा मी धने भाजून घेते. तुम्ही गरम मसाले काढू कुठले पाहिजे ते. मला मिरी मी थोडीशीच घेणार आहे, कारण मिरी कसं तिखट असते आणि तिखट असण्यापेक्षा कधी असं चटका मारते मिरीनं. मिरी जास्त नाही वापरायची. मी त्याला काढून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. तर धने भाजून झालेले मी सुपात थोडंसं काढते, कारण मला थोडंसं असं पाकडून घ्यायचं आहे. जर त्याच्यात जर काट्या वगैरे असतात ना धन्यात तर ते काढून टाकायला. तर तोपर्यंत जिरं भाजायचं. जिरा भाजलेला आहे, जिरा मी काढून घेते. जिऱ्याची पावडर करत तोपर्यंत कधी आपण गरम मसाले पण भाजून घेतलेले. मी इथे थोडंसंच घेतलेलं आहे. 4-5 दिवस असं, म्हणजे 4-5 वेळा वापरायला येईल असं. तर इथे मी लवंग घेतलेले, मिरी घेतलेली आहे, ही मसाला वेलची, हिरवी वेलची, तमालपत्री, त्यानंतर हे चक्रफूल आहे, थोडंसं शहाजिरा, त्रिफळा म्हणतात ना ह्याला, त्रिफळा. आणि ह्यामध्ये कधी दालचिनी हवी होती, पण आता माझ्याकडे शिल्लक नाही आहे. तुमच्याकडे जर असेल ना तर दालचिनी पण घाला. त्यात जर वाटलं ना तुम्ही थोडंसं धने आणि जिरे टाकून पण असे सगळं मिक्स पावडर करू शकता. म्हणजे जेव्हा आपण ही गरम मसाला वापरेल त्यावेळी धना जिरा पावडर वेगळी घालायची काही गरज नाही. त्यामुळे हे धने आणि जिरे घालून कधी पावडर केली तरी चालेल. थोडंसं भाजून घेऊया. तर इथे बघा आपली जिऱ्याची पावडर झालेली. मी हे तर काढून घेते. तर इथे मी धण्याची पण पावडर करून ठेवलेली आहे. थोडंसं असं भुरभुरच ठेवलेलं आहे, म्हणजे छान लागतं यासाठी. म्हणजे मी आता धपाटा म्हणा, काय थालीपीठ, पराठा वगैरे बनवायचं झालं ना तर असं भुरभुरं मी घालू शकते. तर इथं जिऱ्याची पावडर, इथं धण्याची पावडर आणि इथे मी गरम मसाला थोडासा बनवून ठेवलेला आहे. तर इथे बघा चिकन सुक्का आणि रस्सा मी सकाळी बनवला होता आणि संध्याकाळी कणी हे बिर्याणी बनवली होती. चिकन दम बिर्याणी इतकी भारी झालेली कणी, चवीला पण दिसायला पण सगळं परफेक्ट झालेलं. पण माझी काय चूक झाली माहिती आहे काय, मी ज्यावेळी चिकनला ते मसाले वगैरे ते टाकत होते ना त्यावेळी मी ते मोबाईलचं कणी कॅमेऱ्याचं बटन जे ऑन करायचीच विसरली होती वाटतं. मी नंतर ते एडिट करताना बघते तर ते मला सापडेनच झालं. म्हणजे मी ते ऑनच केलं नव्हतं आणि एवढा आता पश्चाताप झाला आहे ना. बाकी सगळी माझी बिर्याणी तयार आहे, फक्त ते मसाले ॲड करताना ना ते शूट नाही आहे. की मोठी चूक कणी मी कशी करू शकते का ना हेच मला समजेना. असो चला, आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद.